व्हेरी व्हेरी वार वेलकम. व्हेरी गुड मॉर्निंग. सगळ्यांचं स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन मध्ये. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर आज आपण एक शॉर्ट मध्ये एक रिव्हिजन करू सेवन चक्र या विषयावर, कारण की आपला क्लास हा सेवन चक्रशी संबंधित आहे. नवीन व्यक्ती आपल्यासोबत कनेक्ट आहे. तर कालही मी एका व्यक्तीसोबत बोलत असताना मी ह्या टॉपिकला थोडं एक्सप्लेन केलं की आपल्याला एक्झॅक्टली आपल्या लाईफमध्ये काय काय करायचं आहे. प्रत्येकाची इच्छा आहे की आपल्याला त्या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजे. खूप मोठ्या प्रमाणात का, म्हणजे ठीक आहे, एक असं एक इच्छा असते की खूप सगळ्या गोष्टी खूप साऱ्या प्राप्त झाल्या पाहिजे, पण त्याच्यामध्येही काहीतरी बेसिक आहे. बेसिकचा अर्थ काय की म्हणजे एकदमच माणूस अशा अवस्थेत नाही गेला पाहिजे की तिथे गेल्यानंतर त्याला असं वाटत आहे की काहीच नाही राहिलं आपल्या जीवनात. एकदम ती पण अवस्था नाही, आणि एकदम अशी रिचनेस वाली पण अवस्था नाही. एक सिंपल, तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये अर्थपूर्ण आहात, तुमचं जीवन सुखपूर्ण आहे, शांतीपूर्ण आहे, एक अशी अवस्था. ती प्राप्त करण्यासाठी आपण खूप सारं अफर्मेशन्स करतो. आपण पॉझिटिव्हिटी सोबत कनेक्ट होतो. आपल्याला जे काही, असं समजू आपण की जेही आपल्याला कोणी काही सांगितलं किंवा आपल्याला काही दिसलं, समजलं, आपण ते सगळ्या गोष्टी ट्राय करायला जातो. पण एक मुद्दा येते की आपण किती काळ ती गोष्ट काय करत आहे, फॉलो करत आहे. हा एक पहिला प्रश्न. त्याची कन्सिस्टन्सी किती आहे, त्याला आपण डिसिप्लिनने किती दिवस करत आहोत. बघा, एंड काय आहे कोणत्याही गोष्टीचा, डेस्टिनेशन एकच आहे प्रत्येकाचा. दिल्ली म्हणजे दिल्ली, तो कुठूनही जाऊ. भारताच्या कोण्याही कोपऱ्यातून त्याला जायचं आहे, पण जायचं कुठं आहे, दिल्लीला. आता कोणी व्यक्ती, चॉईस प्रत्येकाचा किंवा परिस्थिती आपली आपली, कोणी पैदल पण जाऊ शकते, कोणी व्यक्ती सायकलने सुद्धा जाऊ शकते, कोणी व्यक्ती समजून घ्या थोडासा जुना काळ आहे तर बैलबंडीने सुद्धा जाऊ शकते, घोड्याने सुद्धा जाऊ शकते, टू व्हीलरने सुद्धा जाऊ शकते. आता टू व्हीलर मध्ये पण खूप पॉवरफुल बाईक आल्या हिमालयासारख्या, 650 सीसी इंजिन, बरोबर. त्याच्यानंतर कार आहे, बेसिक कार टू लक्झरियस कार पर्यंत रेंज आहे. बस आहे, तर गव्हर्नमेंट बस, प्रायव्हेट बस, लक्झरियस बस. त्याच्यानंतर रेल्वे आहे, रेल्वेमध्ये पण पार्ट आहे. जनरलच्या डब्यात बसून जा किंवा फर्स्ट क्लास एसी मध्ये जा, आणि किंवा स्पीडने जाणाऱ्या गाडीमध्ये बसून जा, मेट्रोनी जा, आपला चॉईस. त्याच्याही वर कोणी जाऊ शकते, कोणी हेलिकॉप्टरनी जाऊ शकते, कोणी प्रायव्हेट जेटनी जाऊ शकते, कोणी जनरल विमानाने पण जाऊ शकते. किती सारे वाहन आहे पोहोचण्याचे, अनलिमिटेड. तुम्ही कोणतंही वाहन घेऊन कोणत्याही रस्त्याने जाऊ शकता, पण तुमचं डेस्टिनेशन काय आहे,
दिल्ली. आता कोणी व्यक्ती एका मार्गाने गेला आणि त्यांनी त्या मार्गामध्ये यूज केलेली एखादं साधन आणि तो पोहोचला आणि त्याने जगात घोषणा करून दिली, मी ज्या मार्गाने पोहोचलो तो मार्ग आणि जी साधन पद्धती वापरून मी तिथपर्यंत पोहोचलो ते साधन, हेच दोन जगात खरं आहे, बाकी सगळं खोटं आहे. मी कधीच काहीच कोणाला मी मानत नाही. मी जे मार्गाने चाललो बस मी त्यालाच मानतो. आता होते कसं, पैदल जाणाऱ्यापासून तर विमानापर्यंत जाणारा प्रत्येक व्यक्ती हेच घोषणा करते की माझा मार्ग खरा आणि मी ज्या पद्धतीने गेलो माझं खरं, बाकी कोणीही बरोबर नाही. आणि प्रत्येक जण हेच दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे की मी, माझं इन्स्टिट्यूट, माझं नॉलेज आणि माझी साधना पद्धती किती परफेक्ट आहे. पण रियालिटी काय आहे? रियालिटी ही आहे, प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या पद्धतीने चालत किंवा प्रवास करत, त्याला मिळालेल्या साधनांचा उपयोग करत तो दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. म्हणजे इथे प्रत्येकाचाच मार्ग खरा आहे आणि प्रत्येकच जण जे अनुभव सांगत आहे ते सुद्धा खरं आहे. आता प्रश्न हा आहे की आपण काय केलं पाहिजे? हा आपला प्रश्न आहे. समोरचा व्यक्ती जो सांगत आहे त्याचा प्रश्न नाही. का? कारण की तो जाऊन आला किंवा तो पोहोचलेला आहे. तो तर आपलं बरोबर सांगत आहे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काही बेसिक बेसिक गोष्टी आहेत. त्या बेसिक गोष्टीला जर आपण समजून घेतलं तर आपला प्रवास सोपा होतो किंवा आपण चांगल्या पद्धतीने त्या जागेवर पोहोचू शकतो. पहिली गोष्ट जी आहे ती डिसिप्लिन. डिसिप्लिनचा अर्थ काय आहे? त्याच्याही अगोदर, डिसिप्लिनच्या अगोदर एक गुरु. गुरु म्हणजे कोण? की तो असा व्यक्ती जो तुम्हाला रस्ता दाखवणारा आहे की बाबा दिल्ली आहे कुठे, कसं जायचं, काय जायचं ते तुम्ही पाहत बसा, पण तुम्हाला दिल्ली कुठे आहे ना हे समजून सांगणार. दिल्ली कुठे आहे म्हणजे माहित पडलं, तुम्ही मुंबईमधून किंवा नागपुरातून प्रवास सुरू केला, तुम्ही दिल्ली जायचं तर चेन्नईच्या मार्गाने निघाले, तुम्ही उलट मार्गाने चालले गेले, त्या मोमेंटवर जो उभा असते ना तो गुरु असते. त्याचं काम एवढंच आहे, त्याला तुम्हाला फक्त रस्ता दाखवून देणे. एक वेळा रस्ता दाखवून दिला, बाकी तुमची जर्नी तुमची. दुसरं, तुमचं शरीर. त्या जर्नीवर निघाल्यानंतर चालत असताना तुमचं शरीर तुम्हाला किती साथ देते, तुमचं मन तुम्हाला किती साथ देते, तुमची बुद्धी किती चांगली आहे, तुमचा लोकव्यवहार किती चांगला आहे. मे बी तुमच्याजवळ काहीच नाही, पण तुम्ही जसं चालणं सुरू केलं, तुमच्या काही गोष्टी लक्षात येईल की आता आपल्याला हळूहळू हळूहळू रस्ते मिळायला लागले. काल मी ज्ञानेश्वरीचं एक सहज असं एक पान उघडलं आणि त्या बोलताना ज्ञानेश्वर माऊली एक गेय ज्ञाता आणि ज्ञानी, जे गीतेतला तो टॉपिक आहे, कृष्णाला समजून सांगताना गेय कोण, ज्ञानी कोण, ज्ञाता कोण, याच्याबद्दल कृष्ण सांगत आहे, तर तेच गोष्ट समजून सांगत आहे. तर ज्ञानी कोण आहे, मूर्ख कोण आहे, याची पण व्याख्या त्यांनी केली. पण एक वाक्य त्यांनी काय म्हटलं, साध्या भाषेत मी म्हणजे सांगतो की एक व्यक्ती जो मार्ग चुकला, आता त्यांनी काय करावं? त्यांनी आडमार्गाने म्हणजे कुठून तरी मध्यातला एखादा रस्ता शोधून त्याने परत वापस येण्याचा प्रयत्न करा, तोपर्यंत प्रयत्न करा जोपर्यंत राजमार्ग सापडत नाही.
आणि ज्या दिवशी राजमार्ग सापडला, म्हणजे तिथे आहे राजमार्ग सापडला, त्यानंतर निरंतर त्या मार्गावर चालत राहा. म्हणजे सगळ्यात पहिले माऊलींनी एक गोष्ट क्लिअर केली की आपण भटकलेले आहोत हे मान्य करा. आपण भटकले आहोत, तुम्ही मान्य करा. मान्य केल्यानंतर काय करा, जोही मार्ग तुम्हाला मिळेल, त्याला त्यांनी आडमार्ग म्हटलंय, कोणत्याही मार्गाने तुम्ही राजमार्गावर येण्याचा प्रयत्न करा. काय करा, प्रयत्न करा. आणि राजमार्ग एक वेळा तुम्हाला मिळाला की त्यानंतर निरंतर त्या मार्गावर चालत जा. तुम्हाला तुमचं ध्येय मिळून जाईल. तुम्हाला काय मिळेल, ध्येय नाही, त्याच्या गेय ज्ञाता ज्ञानी आहे, त्याच्यामध्ये गेय मिळून जाईल. मग ते म्हणतात की गेय कसं मिळेल, जेव्हा तुमच्यामध्ये प्रकाश उत्पन्न होईल. त्या प्रकाशामध्ये तुम्ही जो ज्ञाता आहे तो बघेल कोणाला, गेयला. आणि त्या गेय प्राप्त करण्यासाठी काय लागते त्याची जेव्हा अनुभूती होईल, तो आपोआप ज्ञानी होईल. आणि त्याचे त्यांनी आणखी एक वाक्य लिहिलं, ज्ञानी कसा, जसं जसं ज्ञानाची वृद्धी होते तशी तशी त्याच्या बुद्धीचा जो विकास आहे, ते वाक्य लिहिलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये. बुद्धीचा ज्याचा जसा जशी ज्याची वृद्धी तशी त्याच्या ज्ञानाची सिद्धी. म्हणजे त्याच्यात स्पष्ट आहे की प्रत्येक व्यक्ती आपल्या बुद्धीच्या अनुसार ज्ञान प्राप्त करते. इथे कोणाला फॉलो करायचा विषयच नाही सुरू आहे. इथे विषय सुरू आहे तुम्ही किती बुद्धी तुमची तल्लक आहे. म्हणजे शरीर, तुमचं मन, तुमची बुद्धी हे काय असायला पाहिजे, पहिले चांगलं असायला पाहिजे. त्याच्यानंतर आपला प्रवास सुरू होते. बिमार शरीर घेऊन आपण प्रवास करू शकत नाही. आणि प्रत्येक व्यक्ती आपल्याला टॉप मोस्ट गोष्ट सांगायला पाहिजे, बरोबर आहे, पण आपल्याला आपला वर्ग कळला पाहिजे. आपला वर्ग म्हणजे मी नेमका कोणत्या वर्गात आहो, तो वर्ग ज्या दिवशी कळला ना आपल्याला, तिथून मग आपला अभ्यास सुरू होते. त्याचं माहित पडलं तुम्ही पहिल्या वर्गात दुसऱ्या वर्गात आहे आणि तुम्हाला शिकवणारा ग्रॅज्युएशनचा टीचर येत आहे, त्याची लँग्वेज तुम्हाला कळणार नाही. आणि जर चुकीनं तुम्हाला असं वाटत असेल की आपण तर ग्रॅज्युएट पर्सन आहोत आणि या कोणत्या पहिल्या वर्गात जाऊन बसलो, चांगली गोष्ट आहे, मूव्ह ऑन करा चांगल्या जागेवर. तेच माऊली सांगत आहे की आड मार्गाने त्या राजपंथावर पोहोचण्याचा पहिले प्रयत्न करा. सगळे मार्ग पकडा, जो मार्ग तुम्हाला मिळाला त्या मार्गाने एक प्रयत्न करा, तुम्ही आपल्या मूळ मार्गावर वापस आले पाहिजे. एक वेळा मूळ मार्गावर वापस आले, राजपंथावर आले, तिथून तुम्ही निरंतर काय करा, आपला प्रवास सुरू ठेवा. अशी जर जर्नी तुम्ही केली तर तुम्हाला ते लक्षात येईल की तुम्ही हळूहळू ज्ञान मार्गाकडे काय करून आले, प्रवास करत आहे, किंवा ज्ञान मार्ग, ज्ञान तुम्हाला मिळणे सुरू झालं. आणि ज्ञान मिळूनही जो व्यक्ती त्याचा उपयोग आपल्या जीवनात करत नाही, माऊली म्हणतात की तो व्यक्ती असा आहे, आंधळ्याच्या हातात दिवा दिला असा, त्याच्यासाठी त्याचा काहीही उपयोग नाही. म्हणून खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आणि खूप मोठं डीप स्पिरिच्युअल नॉलेज मध्ये उतरल्यापेक्षा पहिले आपल्याला हे समजून घेणे आहे की मी त्या पात्रतेचा आहो का. माझ्या लाईफ मध्ये ज्या गोष्टी घडत आहे त्या घडत असताना काय माझं मन, माझी बुद्धी, माझं शरीर, माझे संकल्प, माझे प्रयत्न, माझं डिसिप्लिन, माझी निरंतरता हे आहे का. जर हे नसेल तर प्रॉब्लेम हा होईल का तुम्ही प्रत्येक मार्गावर चालण्याचा प्रयत्न कराल,
म्हणजे तुम्ही पुण्यात आहे, तिथून दिल्लीला जाल. थोड्या वेळानंतर कोणी व्यक्ती मिळेल तुम्हाला समोर गुजरात पर्यंत पोहोचल्याबरोबर, अरे नाही नाही, इथून नाही जायचं, एमपीतून रस्ता आहे, तुम्ही तिथून एमपीला गेले. एमपी मध्ये कोणी नागपूरचा माणूस भेटला तो म्हणते नाही, इथून नाही जाऊ आपण दिल्लीला, नागपूरवरून जाऊ. नागपूरला गेले. नागपूरवरून कोणी माणूस भेटला तो म्हणत आहे की चेन्नईवरून दिल्लीला जायचा रस्ता आहे, तुम्ही चेन्नई गेले. प्रवासात तुम्हाला माणूस एखादा व्यक्ती भेटला तो म्हणता नाही, कलकत्त्यावरून दिल्लीला जात आहे, तुम्ही कलकत्त्याला गेले. अरे दिल्ली सोडून तुम्ही सगळ्या जागेवर गेले. दिल्लीला जाण्यासाठी तुम्हाला मार्ग बदलले नव्हता, ज्या मार्गावर आहे त्याच मार्गावर चालणे होतं फक्त, बस. कुठपर्यंत? जोपर्यंत तुम्हाला मेन रोड लागत नाही. एक वेळा दिल्ली रूट लागला की तुम्ही मग निरंतर चालत जा. तुमचा प्रयत्न कुठपर्यंत आहे? दिल्ली रूट मिळेपर्यंत. एक वेळा दिल्ली रूट मिळाला, तुम्ही बस आता निघणे सुरू करा. भटकू नका इकडे तिकडे. आपण काय करतो? कधी साधना करतो, कधी पूजा करतो, कधी पोथी वाचतो, कधी व्यायाम करतो, कधी प्राणायाम करतो, कधी हो पोनोची प्रॅक्टिस करतो, कधी अफर्मेशन करतो, कधी स्विचवर्ड करतो. खूप साऱ्या गोष्टी आपण करण्याचा काय करून राहिलो, प्रयत्न करत आहोत. आपली गती माहिती कशी होऊन राहिली? आपण दिल्ली सोडून प्रत्येक स्पॉटवर जात आहोत. आणि माऊली काय म्हणतात की जो रस्ता मिळाला त्या रस्त्याने पहिले राजमार्गावर येण्याचा प्रयत्न करा, नॅशनल हायवेवर पहिले पोहोचा. एक वेळा नॅशनल हायवेवर पोहोचले तुम्ही, मग तुमची मर्जी, तुम्ही निरंतर आपलं जे चालणं आहे ते सुरू ठेवा. आणि निरंतर जेव्हा तुम्ही चालत जाल, तुम्हाला दिल्ली मिळेल म्हणजे मिळेल. आता तुम्ही कसे चालता हे तुमच्या पुण्याईचा भाग आहे. खूप पुण्यवान असाल तर तुम्हाला विमान भेटल, नाही भेटणार तर पैदल चाला. आपल्या नशिबाला जसं आहे तसं स्वीकार करा की हो, मी गरीब आहे, चालेल, पण मला दिल्ली गाठायची आहे. कशी गाठू? साधन आहे का नाही? काही नाही, चला निघा पैदल. संकल्प तर करा पैदल चालण्याचा. मे बी समोर चालता चालता एखादा सायकलवाला भेटून जाईल. पण भाऊ काय झालं, तू खूप थकला दिसून राहिला, काऊन असा चालत आहे? अरे मला दिल्ली जायचं आहे. अरे मूर्ख आहे, दिल्ली चालला पैदल? समोर आहे ना एक स्टॉप आहे, बस स्टॉप आहे, चल तिथपर्यंत मी तुला घेऊन जातो. डबल सीट बसवलं, निघाला. माहित पडलं तो पोहोचेपर्यंत बस गेली. मेन बस स्टॉप खूप दूर आहे. आता दोघे थकले. माहित पडलं एक टू व्हीलर वाला आला. काय झालं? अरे यांना दिल्ली जायचं आहे, हा माणूस पैदल चालला होता, मी याला या स्टॉपवर आणलं, इथली बस ऑटो वगैरे निघून गेला. अरे चला माझ्या गाडीवर बसा, मी तुम्हाला मेन बस स्टॉपवर घेऊन जातो. मेन बस स्टॉपवर गेला. माहित पडलं ती बस मिस झाली. तिथे कारवाली एक फॅमिली आली. अरे कुठे चालले? मला दिल्ली जायचं होतं, बस मिस झाली. अरे चला. आम्ही सगळेजण समोरच जात आहे. करत करत त्याला सपोर्ट मिळत मिळत, संसाधन मिळत मिळत, तो व्यक्ती कुठे चालला? तो दिल्लीपर्यंत पोहोचून राहिला. मुद्दा आहे आपल्याला जीवनामध्ये सुरुवात करण्याची. आपण ह्याला पाऊलच उचलत नाही. तुम्हाला फक्त गरज आहे पाऊल उचलण्याची. एक वेळा का जर तुम्ही सुरुवात केली, माऊलीच्या वचनानुसार प्रयत्न करणे आपलं काम आहे, जोपर्यंत राजमार्ग मिळत नाही. आणि राजमार्ग मिळाल्यानंतर निरंतरता ठेवणे आहे, मग त्याला सोडणे नाही. नाही तर माहित पडलं की हायवे मिळाला आणि आता भलतेच कडे निघणं सुरू करून दिलं तुम्ही. ते सशेसारखी गोष्ट नाही झाली पाहिजे की अच्छा हायवे मिळाला ना, चला आता मी झोपून घेतो, नंतर धावू. नाही, असं नाही होणार. तुम्हाला निरंतर चालावं लागेल, निरंतर. आणि एक वेळा जर तुम्ही दिल्ली गाठली, त्याच्यानंतर तुमच्याकडे दोन ऑप्शन अवेलेबल होते. दोन ऑप्शन हे की तुम्ही परत पण आपल्या मूळ ठिकाणी वापस याल. आता जेव्हा तुम्ही वापस याल, तेव्हा एक अनुभव घेऊन याल, दिल्लीला पोहोचायचं कसं.
आणि जर तुमच्यामध्ये एक अशी चेतना आहे जगाचे कल्याण करण्याची, तर तुम्ही दुसऱ्या लोकांची मदत करणे सुरू करा. आणि जर नाही, तर सिम्पली तुम्ही काय करा, बस मी दिल्ली पोहोचलो, राम राम, आता मला कोणाशी काही देणं देणं नाही. आणि एक व्यक्ती असते जो म्हणताय की नाही यार, मी पोहोचलो, माझ्यासारखे तर आणखी किती सारे लोक आहेत, त्यांना सुद्धा दिल्लीला जाण्यामध्ये त्रास होऊन राहिला, ती भटकलेले आहे. तो व्यक्ती वापस येते आणि सगळ्यांना मार्ग सांगण्याचा प्रयत्न करते. जे प्रयत्न करत असताना त्याला असं वाटतं की लोक संसाधनमध्ये पण चुकून राहिले, तर तो व्यक्ती एखादी बस, एखादी कार, त्याची पण व्यवस्था करून देते आणि म्हणते चला, मीच तुम्हाला सोडून देतो. आणि तो मधातला एक एजंट सारखा काम करते दिल्ली आणि तुमच्या स्पॉटच्या मधात. तो असते गुरु विथ साधना. म्हणजे तो दिल्ली पोहोचून आलेला जो व्यक्ती आहे तो आता गुरु झाला, जे दिल्लीला नाही पोहोचले त्यांच्यासाठी. आणि जी वस्तू तो देत आहे, कार देत आहे किंवा बस देत आहे, ती झाली त्याची साधन. आणि तो म्हणतो की यानेच जा तर तुमचा फायदा आहे, भटकू नका. पण तिथून एक नेक्स्ट स्टेप आणखी सुरू होते. कोणती? व्यवसाय सुरू होते. आणि जेव्हा व्यवसाय सुरू होते, तेव्हा तोच व्यक्ती ऍज अ गुरु तुमच्यासोबत अशा प्रकारचे वर्णन करते, अशा प्रकारचं बोलणं करते की ज्यामध्ये ते म्हणतात की नाही, माझ्या बसने गेले तरच तुम्ही दिल्ली पोहोचा, नाही तर पोहोचू शकत नाही. माझ्यासोबत जुळाल तरच तुम्ही दिल्ली पोहोचू शकता, नाही तर पोहोचू शकत नाही. आणि जर का तुम्ही इतर कोण्या गाडीमध्ये, इतर कोण्या बसमध्ये, रेल्वेमध्ये बसले, तर तुमच्यासोबत असं असं होईल. आणि त्या भीतीपोटी, त्या श्रद्धेपोटी म्हणा, किंवा आपल्याला गरज असते, त्या गरजेसाठी आपण तो मार्ग किंवा त्यांची पद्धत यूज करतो. पण गरजेचं नाही ना की प्रत्येक व्यक्तीला तोच मार्ग आणि तेच साधनची गरज आहे म्हणून. म्हणून कसं असते, जे मिळालं, जसं मिळालं, त्याच्यावर विश्वास करा, ते तुमचं आहे. भगवानांनी अप्पो दीपो भव का बरं म्हटलं? तुम्हीच, म्हणजे अप्पो म्हणजे मी, दीपो म्हणजे दिवा किंवा प्रकाश, भव म्हणजे आहे. तूच तुझा प्रकाश आहे. आपला प्रकाश जागृत करा. जेव्हा हा प्रकाश जागृत होईल, तुम्हाला सगळं क्लिअर दिसणं सुरू होऊन जाईल, तुम्हाला कोणाचीही गरज पडणार नाही. आणि त्याच्यामध्येच तुमचं मन, बुद्धी आणि शरीर, ह्या दोन चार गोष्टी अशा आहेत, तुमच्या भावना, ह्या अलाईन असणे फार आवश्यक आहे तुमच्यासोबत. जर नसेल, तर तुमचं शरीर साथ देणार नाही, मन साथ देणार नाही, बुद्धी साथ देणार नाही, तुमची इमोशन साथ देणार नाही, आणि भ्रमिष्ठासारखे तुम्ही तुमचं जीवन जगत जाल आणि सगळे जीवनभर गडबड होत राहील. आणि त्याला ठीक करण्यासाठी काही प्रकार आहेत. प्रकार हे आहे की मनाला ठीक करण्यासाठी तुम्ही, म्हणजे खूप अति विचार करणारा एखादा व्यक्ती आहे, त्याला तुम्ही मंत्र देऊन नकारात्मक विचारांना पॉझिटिव्हिटी मध्ये कन्वर्ट करू शकता. तुमचं शरीर बिघडलेलं आहे, तुम्ही व्यायाम करून, प्राणायाम करून त्याला ठीक करू शकता. तुमची ऊर्जेची प्रणाली बिघडलेली आहे, त्याला ठीक करण्यासाठी तुम्ही 7 चक्र मेडिटेशन करणे आहे. तुम्ही मनाने अस्वस्थ आहात, तुम्हाला माइंडफुल मेडिटेशन करणे आहे. संकल्पवान तुम्ही होऊ शकत नाही, म्हणून तुम्हाला अफर्मेशनची चॅन्टिंग करणे आहे. म्हणजे
तुमच्या मनाला, तुमच्या बुद्धीला, तुमच्या शरीराला एक अलाइनमेंट मध्ये आणायचं आहे. तुमचे इमोशन डिस्टर्ब आहे, तुम्हाला हो ओपोनोपोनोची प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यामुळे तुमचं इमोशन्स बॅलन्स होणं सुरू होईल. पॉवर टॅपिंग करणे शिकणे आहे, ज्याच्यामुळे तुमच्या अफर्मेशन्सला, तुमच्या वर्डिंग्सला तुम्ही डायरेक्ट तुमच्या सबकॉन्शियस मध्ये उतरवू शकता. अशा खूप साऱ्या प्रकारातून आपल्याला काय करायचं आहे, आपला रस्ता सुरू करायचा, आपली जर्नी सुरू करायची आहे. आणि याच्यामध्ये आपलं डायरेक्ट कनेक्शन हायर सोबत होऊ शकत नाही, म्हणून एक मिडल पार्ट आपल्या लाईफ मध्ये आपल्याला इन्व्हॉल्व करायचा आहे, आणि तो आहे एंजल्स. जी अशी शक्ती आहे, मदत करणारी ऊर्जा, जी देवतत्वासोबत सुद्धा कनेक्ट आहे आणि खाली आपल्यासोबत सुद्धा कनेक्ट आहे. आणि ही अशी ऊर्जा आहे जी आपल्याला सतत मदत करते. आणि हे सगळं शिकताना आपल्याला कुठून तरी सुरुवात करायची आहे. आणि कुठून तरी सुरुवात करायसाठी मी सेवन चक्र हा जो मेडिटेशनचा हा जो पार्ट आहे, हा सगळ्यात पहिल्यांदा घेतो. का? कारण की आपल्या शरीरामध्ये खूप साऱ्या अशा एनर्जी आहे, त्या आपल्या वॉशआउट होणे आवश्यक आहे. आपले चक्र बॅलन्स होणं आवश्यक आहे, कारण की त्या चक्राच्या थ्रू आपले सगळे बॉडी ऑर्गन्स जे आहे ना, ते वर्क करून राहिले, आपल्या शरीराला ऊर्जा मिळत आहे. जवळपास दैनंदिन कार्य करण्यासाठी आपल्याला ज्या ज्या शक्तीची गरज आहे, त्या सगळ्या शक्ती आपल्याला सेवन चक्रमधून मिळत आहे. आणि जर हेच डिस्टर्ब झालं, म्हणजे तुमच्या शरीरात जर डिस्टर्ब आहे, तर प्रवास तुम्ही कसा कराल? प्रवास करणे शक्य नाही. म्हणून आपल्याला सेवन चक्र हे मेडिटेशन करणे आहे. उद्या 7 चक्र कोणते आहे, आपल्या जीवनामध्ये कसे कसे इम्पॅक्ट करतात, त्याला शॉर्टकट मध्ये आपण उद्या बघू. एकाच सेशन मध्ये आपण पूर्ण कंप्लीट करून टाकू. आज सांगण्याचा हाच मुद्दा होता की आपण आपल्याला ज्या मार्गावर चालायचं आहे, त्याची सुरुवात आपण सेवन चक्र पासून करत आहोत. आणि आपल्याला शिकणे खूप काही आहे. असं नाही का थोड्याशा गोष्टीमुळेच आपलं होऊन जाईल, भरपूर शिकायचं बाकी आहे. त्यामुळे जसं माऊली सांगत आहे, निरंतरता ठेवा, मधातच सोडून दुसऱ्या मार्गावर जाऊ नका. हा जर पटतच नसल तर मग ठीक आहे, तुम्ही दुसरा रस्ता निवडू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण एकाच दिवशी चमत्कार होत नाही. तुम्ही म्हणा दादा मी महिनाभर झाला मी तुमचं मेडिटेशन केलं, मला तर फरकच नाही पडला, असं होणार नाही. वेळ लागते, होता होता होतेच ते. ओके, चला तर आपण आता मेडिटेशनला सुरुवात करू. शांत स्थिर बसा. हा, डोळे बंद, लांब खोल श्वास घ्या आणि फील करा, प्रत्येक श्वासासोबत एक डिवाइन फायर, दिव्य अग्नी तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. तुम्ही कोणतीही अग्नी इमॅजिन करू शकता. तुम्हाला जे ठीक वाटत आहे त्या अग्नीला तुम्ही इमॅजिन करा, आणि ती आग तुमच्या नाकाच्यातून तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. प्रत्येक श्वासासोबत ही अग्नी तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे, आणि तुम्ही बघत आहात तुमच्या शरीरामध्ये असलेली सगळी नकारात्मकता जळणे सुरू झालेली आहे. तुमच्या बिमाऱ्या, तुमचा त्रास, तुमचं पेन, तुमच्या जुन्या आठवणी, नकारात्मकता, डिप्रेशन, एन्झायटीचे जे विषय आहे ते, कोणाला भूत प्रेत बाधा सारखं काही अनुभव येत असतील तर तो विषय, कोणाचे पितृ आहेत,
जे नकारात्मकतेमध्ये कनेक्टेड आहे. खूप साऱ्या गोष्टी नोईंगली अननोईंगली तुम्ही जे लाईफमध्ये हर्डल्स, ऑब्स्टॅकल्स फेस करत आहात, तुमचे नकारात्मक कर्म, शाप दोष, पाप दोष, ग्रह दोष, सगळं काही ह्या दिव्य अग्नीमध्ये जडून भस्म होत आहे. लांब खोल श्वास घ्या आणि बघा, श्वास सोडत असताना शरीरातून काळ्या रंगाचा धूर बाहेर पडत आहे. आणि श्वास घेताना दिव्य अग्नी तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे आणि तुम्ही बघा, तुमचं पूर्ण शरीर एक डिव्हाइन फायर मध्ये कन्वर्ट झालं आहे. शरीराच्या आतमध्ये आणि शरीराच्या बाहेर सगळीकडे दिव्य अग्नी प्रज्वलित आहे आणि सगळे तुमचे एनर्जीचे जे कॉर्ड्स आहे, जे सगळ्या लोकांसोबत कनेक्ट झालेले आहे, ते सगळे ह्या अग्नीमुळे जडून कट होत आहे. आणि तुमचे सगळे संबंध, ज्या ज्या नकारात्मकतेसोबत तुम्ही कनेक्टेड आहात, सगळं आज डिस्कनेक्ट होत आहे. ही अग्नी तुमच्याकडे येणारी प्रत्येक नकारात्मकतेला जळून भस्म करत आहे. आणि तुमची ऑरा, तुमची चेतना पूर्णपणे शुद्ध आणि शुद्ध आणि शुद्ध होत आहे. तुमची ऊर्जा पूर्ण शुद्ध होत आहे. हा जो काळ्या रंगाचा धूर तुमच्या शरीरातून बाहेर पडत आहे, याला तुम्ही एका बॉल मध्ये कन्वर्ट करा आणि ब्रह्मांडात दूर सोडून द्या. आणि बघा, तो दूर जात आहे, खूप दूर, खूप दूर, खूप दूर गेलेला आहे. आणि एका भव्य दिव्य सूर्यामध्ये तो प्रवेश करत आहे. आणि सूर्याची दिव्य अग्नी त्या धुळाला सुद्धा जाळून पूर्णपणे न्यूट्रल करत आहे, वॉशआउट करत आहे. अशा प्रकारे तुमच्या शरीरातली सगळी नकारात्मकता रिलीज होऊन तुम्ही पूर्णपणे स्थिर होत आहात. डिवाइन एनर्जीला इन्व्हाइट करा. तुमचे सगळे देवी देवता, कुळदेवता, तुमचे इष्ट देवता, तुमचे गुरु, सद्गुरु, डिवाइन मास्टर, असेंडंट मास्टर, स्पिरिट गाइड, डिवाइन बीइंग्स, दिव्य आत्मा, सिद्ध आत्मा, डिवाइन एंजेल्स, हजारोच्या संख्येने अनंत डिवाइन एंजेल्स तुमच्याकडे येत आहे आणि तुम्हाला ब्लेस करत आहे. गार्डियन एंजेल्स, आर्क एंजेल्स, अर्थ एंजेल्स सगळे जण तुमच्या मदतीसाठी आले आहेत आणि तुम्हाला आशीर्वाद देत आहे, तुम्हाला ब्लेसिंग देत आहे. त्यांची ब्लेसिंग तुम्ही स्वीकार करा. आणि बघा, एक दिव्य ऊर्जा, एक अग्नीचा प्रकाश, त्याची उष्णता, त्याची तीव्रता तुम्हाला फील होत आहे. एक ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा तुमच्यामध्ये प्रवेश करत आहे आणि तुम्ही त्याला फील करत आहात की तीव्रतेने ही ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये उतरत आहे.
Okay. Once again, very, very warm welcome all of you. आय होप सगळ्यांना फार छान अनुभव आले असतील. थोडं आज कनेक्शन डिस्टर्ब झालं. वारंवार झूम ऑटोमॅटिक क्लोज होत होता. पण ठीक आहे. कोणापासून सुरू करायचं? बोला साधना ताई. गुड मॉर्निंग. चांगला अनुभव आला सर आज. आणि रोज मला आता एकदम पॉझिटिव्हच वाटत आहे. माझ्या डोक्यात जे विचारायचे ते आता रोज क्लीन होत आहे. म्हणजे व्यवस्थित वाटते रोज, नाही का, असं फ्रेश वाटते मला. हा. आणि आणि आपण साधना रिट्रीटला गेलो. केल्यामुळे दिवसभर असं हा बोला. फ्रेश राहते, मूड पूर्ण चांगलाच राहतो माझा. चांगलेच विचार येत राहतात. आता वाईट विचार मी म्हणजे येऊ पण देत नाही आणि घेतच हा नाही. म्हणजे हा. वाईट विचार, चांगल्याच विचाराचा विचार करत असते. छान आहे. खूप छान. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. काल तर मला असं, आपण मेडिटेशन करत होतो तर काल पूर्ण एकदम लास्ट मोमेंट मध्ये एकदम असं काहीतरी माझ्या हाताला असं टच करून गेलं कोणीतरी, असं नाही का. मला हा एकदम हा हा असं हा. एकदम असं हे झालं, जाग आला की बाबा, म्हटलं आता ते तुम्ही जे एंजलचं हे करत होते ना तेव्हा मग हा. त्या पिरियड मध्ये. अच्छा. छान आहे. छान आहे. हम्म. ओके. अनिरुद्ध काय म्हणते? अनिरुद्ध आता क्रिकेटच्या ह्याच्यात आहे, क्रिकेट खेळायला गेला. नाही असू द्या. पण सुट्ट्या लागल्या. तिकडून आलो, रिट्रीट वरून आल्यानंतर त्याचं काय रिॲक्शन काय आहे? रिॲक्शन आहे व्यवस्थित, चांगला खुश आहे एकदम. छान. त्याला करू हम्म. देत जा, हळूहळू त्याला करायला लावा. तो असं ऐकत राहतो ना, मी लावलं की. हा, चालेल. हम्म. छान आहे. ब्लेस यू ऑल. हम्म. हा, चंद्रताई बोला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड फार मॉर्निंग. छान अनुभव आला आज पण मला. ते जो पहिला चक्र असतो ना सर, हा. सुदर्शन चक्र, ते आपण मूलाधार. कमरेच्या खाली हात ठेवतो, तिथं मला हा. आता पण असं हेवी हेवी, म्हणजे असं पॉवरफुल एनर्जेटिक वाटतंय तिथं. असं छान वाटतंय, खूप भारी वाटत होता. वा. आणि कालचा दिवस पण खूप छान गेला. फक्त मला विचारायचं होतं की मला ना मुंग्या येतात ऍट द लास्ट, नाही का, पायाला, एका पायालाच येतात. तर मग थोडं नॉर्मल होऊ शकतो का आपण तिथे? हा हा पाय असं हा. मुवमेंट पोझिशन करू चेंज शकतो ना? करायचं. खाली हा जास्त बसणं नाही झालं तर तुम्ही चेअरवर बसू शकता. काही प्रॉब्लेम नाही. अच्छा, ठीक आहे. जास्त त्रास नाही द्यायचा स्वतःच्या बॉडीला. जस्ट कंटिन्यू हा, करा आणि होत राहील. काही दिवस होत राहील. चालेल ना सर, ठीक आहे. ओके. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू सर. सुंदर. थँक्यू बढिया. सर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. करत राहा. तुम्ही माळ किती जप करू विचारला, तुमची मर्जी. तुम्हाला करायचं असेल हा, तुम्ही 50-50 करा. पण मी असं म्हणतो ना, काही त्याच्या मदत आणू नका. अच्छा, जितकं जास्त करणं होते तेवढं करा. आणि शिवजीचं करा. चालेल. असं मोजू नका की 11 मध्येच मला सगळ्या माळ टाकायच्या. 11च्या व्यतिरिक्त करा. हा हा. तर जेवढं वाढवाल स्टार्टिंगला कमी. होत नाही ना, एवढी सवय नाही ना, हा 11 हा वाढ हा. एकदम ठीक आहे, मग कंटिन्यू, थोडं थोडं करा. म्हणून. काही हरकत नाही. थोडं थोडं करा. चालेल. चालेल. ठीक काही फरक नाही पडत. ठीक हा, तुम्हाला जर असं वाटतं की तुमचं शिवजीचं नाही होणार, फक्त स्वामींचंच होऊ शकते, तर त्यांचीच माळ जप करा. काही प्रॉब्लेम नाही. नाही नाही सर, तसं काही नाहीये. होईल, पण थोडं 11 माड एकदम थोडं हे जातात ना, बस हा, त्याच्यामुळे, बाकी काही. ठीक आहे. चालेल चालेल. 50-50 असं करू शकते ना, समजा सकाळी हो हो, करा एवढे करा. माड. जितकं वाटते तितकं करा. चालेल. चालेल, ठीक आहे. थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. ठीक आहे. आता आणखी कोणी? काही रिट्रीटचे अनुभव कोणाचे जे तुम्ही शेअर नाही केले? हा, तुम्ही ते माईक ऑन करा ना काकू. काकू, डाव्या बाजूला माईकचा सिम्बॉल दिसतंय ना, त्याच्यावर क्लिक करा.
तुमच्या डाव्या बाजूला खाली, सगळ्यात खाली, तुमच्या डाव्या बाजूला सगळ्यात खाली बघा, एक म्यूट म्हणून लिहिलंय, म्यूट, त्याच्यावर क्लिक करा. हा हा, जमला. गुड. हा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर, सर्वांना शुभेच्छा. सांगायचं म्हणजे काल म्हणजे मला इतकं सुरुवातीपासून, कालचं सांगते, आजही आहे, पण हो. असं की सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत एवढ्या प्रकाशात होती, एवढ्या प्रकाशात का दिव्य प्रकाश मी म्हणजे त्याच्या सांगू शकत नाही ना. असं तो हॅलोजनचा लाईट असते ना खूप प्रकाशात, हा हा तो बिलकुल हा मी त्याच्या बिलकुल अशी खूपच खाली बसली असं, इतका प्रकाश का मी त्याचं वर्णन करू शकत नाही, इतका कालचा अनुभव होता. आणि आज म्हणजे मूलाधार चक्रापासून आलो वर वगैरे, आणि आज्ञा चक्रात आपले असं म्हणता नाहीत, शेष भगवानाचा जो मोठा फणा असते ना, आणि मग हा निमुडता तेवढा असा हा अच्छा. प्रकाशमय 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 हा खूप वेळपर्यंत त्याच्यावर साधना रूपात शिवजी, पण ते मागे पुसट स्वरूपात, पण यांच्या खूप असं खूप लाईट याच्यामध्ये होता ओके. खूप वेळपर्यंत वगैरे. मग मला आता इतके 1.5-2 महिने झाले की काय, तर मग ह्या सहस्त्र चक्रात पर्पल लाईट कधी येतच नव्हता, कमी प्रमाणात. मग आज सहस्त्रार चक्रावर इतका पर्पल कलर खूप खूप, आणि हे माझे दोन्ही हात असे म्हणजे तो मेंदू असते हा ना तसा हो हो रबराच्या वगैरे असं दाबतो वगैरे, तसं खूप लूज नसं खूप कमी खाली असं मी नाजूक असं दाबून राहिलो, खालीवर असं लपलप लपलप करत असं खूप वेळपर्यंत असं होत होतं खूप. मग इथं आलो हार्ट चक्रावर ते हम्म. झालं, आणि जो बंद झालं आपलं मेडिटेशन, मग हात घासा वगैरे म्हटलं, तेव्हा पूर्ण मग आज्ञा चक्र प्रकाश, आणि मग विष्णूजीची असेल मूर्ती, चेहरा नव्हता विष्णूजी सारखेच, तर ते हम्म. आज्ञा चक्रावर होते खूप वेळपर्यंत होते. माझे हात नाही कसे गरम नसे, नाजूक नाजूक वाटत आहे. त्या सहस्रार चक्रावर खूप एनर्जी खूप फील झाली, म्हणजे खूप वेळपर्यंत खूप सर्व छान, असं मस्त, म्हणजे. एकदम बढिया. आज माहितीये काय, आज काय माहित हा कसा काय कोइन्सिडन्स आहे. आज मी मेडिटेशन मध्ये होतो, तर मला असा अनुभव म्हणजे एक अशा प्रकारचा की मोठा नाग आला, माझ्या पूर्ण बॉडीला कव्हर केलं आणि डोक्यावर फणा घेऊन बसला. मी खाली आहे, तो माझ्यावर आहे. होत हो हो हा, हे मला पण आज असा एक अनुभव आला. त्यांनी फक्त मला मला कव्हर हे केलं. काल झालं होतं, हे काल झालं होतं, माझ्या शरीराला हो कव्हर का? केलं होतं काल. हो, काल अच्छा, झालं होतं. हे मला आज झालं. हा, मला असं असं काल छान आहे, झालं काहीतरी होतं. कनेक्टिव्हिटी आहे, काल काहीतरी कोणा भगवंताची कृपा होऊन राहिली आपल्यावर. कनेक्टिव्हिटी आहे छान आहे. त्यांची. हो हो, ब्लेसिंग, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड खूप खूप शुभेच्छा. सर्व. छान. रिट्रीटचे काही अनुभव असतील लोकांचे, कोणाचे, तर मला ऐकायला आवडेल. काल आपल्या ज्या काय म्हणू आपण, संतोषीताई, ज्यांनी एवढे अनुभव सांगितले की म्हणजे माणूस हैराण झालं शेवटी. हातपायाला म्हणजे असे काटे येत होते माझ्या, इतके अनुभव सांगितले. दादा, त्या मोमेंट मध्ये माझ्या तोंडातून शब्दच नव्हते निघत म्हणे बाहेर. इतके म्हणजे काय बोला ते, त्यांचे वर्णनच अलग आहे. मी त्यांना म्हटले होतं की आता जर तुम्ही जॉईन झाले तर प्लीज सगळ्यांसोबत शेअर करा म्हणून. म्हणजे ऍक्च्युली त्यांनी एंजल्स बघण्यापासून तर एनर्जी बॉल बघितणे, त्याला फील करणे, हे खूप काही गोष्टी अशा अशा सांगितल्या की त्या अनबिलिव्हेबल सारख्या होत्या, की त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी की बापरे, म्हणजे इतक्या लेवलवर कोणाला अनुभव येऊ शकते त्या एकाच रिट्रीट मध्ये. आणि प्रत्येक मोमेंट मध्ये जर शक्तिपात झाला तेव्हा तर त्यांनी आपले अनुभव सांगितले की पूर्ण होल बॉडी अशी उड्या मारल्यासारखी थरथर थरथर करत होती म्हणे माझी. आणि जेव्हा तुम्ही शक्तिपात केला आणि जसं हाताला टच केलं, एकदम रिलॅक्स, शांत, आणि मी डीप मध्ये चालली गेली. 1-2 वेळा ऑटोमॅटिक कसला रोड होता माहित नाही, पण इतके हुंदके भरून येत होते एकदम डोळ्यातून, पाणी पाणी पाणी. असं वाटत की काय होऊन राहिलं माझ्यासोबत. पण एक टाइम असा आला आणि एक वेळा मी फील केलं, स्वतः मी फील केलं
की त्या ऍक्च्युली मला असं वाटत होतं की इतक्या लाईट वेट झाल्या की जर आता त्यांना असं धक्का दिला असं कोणी उचलून घेतलं ना वर, तर होल बॉडी सहित अशा वर येऊन जायचे. इतकी बॉडी इतकी काम, रिलॅक्स, इतकी पीसफुल होती की असं बघताना तसं वाटत होतं की ह्या खूप हलक्या झाल्या. आणि एक्झॅक्टली त्यांनी म्हटलं, दादा तुला काय सांगू, मी अंदर असं फील करत होती की मी पूर्णपणे असं लाईट वेट झाली आणि जमिनीपासून 4-5 फूट वरती अशी बसली आहे. आणि त्यांची ती अवस्था मी जेव्हा ते सांगितलं की मी ह्या मेडिटेशनच्या वेळेस तुमचं बघितलं, हो दादा तोच टाइम होता, की एक्झॅक्टली मी तसं फील करतो. आणि ते त्यांची फिजिकल बॉडी इतकी रिलॅक्स होती की असं बघताना मला असं वाटत होतं की यांना जर धक्का दिला ना तसे हवेत येऊन जातील. इतकं पीस त्यांच्या याच्यामध्ये होतं, इतकी शांतता, लाईटनेस त्यांच्या बॉडीमध्ये आला होता. आणि तो शो पण होत होता इनर मध्ये पण आउटर मध्ये सुद्धा. आणखी त्यांनी एक म्हणजे ह्याच सगळ्या अशा एंजेलिक काही गोष्टी सांगितल्या की मला अशा अशा प्रकारे काही काही दिसले. अं, त्याही मोमेंटला त्यांनी ते फील केलं. अं, आपलं मॉर्निंग 7 चक्र जे आपलं मॉर्निंग मध्ये जे एंजल मेडिटेशन घेतलं त्यावेळेस तर ते त्यांचं म्हणणं की इतकी बॉडी गरम झाली होती, हिटअप, की मला तसं म्हणजे काही गरजच नाही. आणि रियालिटी मध्ये त्यांना असं वाटलं की एक्झॅक्टली मला असं टच केलं एकदम. आणि ते माझ्यापासून खूप दूर होते, मी त्यांच्यापर्यंत पोहोचलोही नव्हतो. आणि ऍक्च्युली मी एंजल्सला रिक्वेस्ट केली होती की प्लीज मी तिथपर्यंत जाऊ शकत नाही, तुम्ही त्यांना एनर्जी द्या. त्यावेळी त्यांचा अलगच एक अनुभव होता. जे प्रत्येक मोमेंटमध्ये त्या ताईला विशेषच अनुभव आले. रात्री ते आपण हे करत होतो मनी मॅनिफेस्टेशनची प्रोसेस, त्या इतक्या डीप मध्ये गेल्या होत्या, ऍक्च्युली इतक्या डीप मध्ये गेल्या होत्या की ते बाळ इतकं रडलं, त्यांच्या पाठीमागच बसून होतं. त्यांना काहीच नाही माहित की ते रडलं म्हणून. बाकीच्यांनी सांगितलं की ते बाळ रडलं तेव्हा त्यांना माहित झालं. विचार करा किती डीप मध्ये गेला असतील आणि काय त्या बाळाची किंकारी काय खतरनाक होती. पण त्या बिलकुल त्यांच्या एक 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 सीट मागच बसून होत्या त्या ताई. संतोषी ताईला माहितच नाही ते बाळ रडलं म्हणून. विचार करा. काहीच नाही, कल्पनाच नाही की ते रडलं, काय झालं काय नाही. दादा म्हणे मला, मी फक्त तुमचे शब्द आणि कोण्या डीप मध्ये होती मला नाही माहित, तुमचे शब्द ऐकू येत होते फक्त, बाकी काहीच ऐकू येत नव्हतं. म्हटलं, बापरे, म्हणजे काय म्हणावं त्या एनर्जीला, किती पॉवर म्हणायची की त्या आवाजामुळे, त्या रडण्यामुळे प्रत्येक व्यक्ती मे बी डिस्टर्ब झाला असेल, पण त्यांना काहीच फरक नाही पडला. इतकं डिपनेस है ना. म्हणजे ते काल जे अनुभव ऐकले मी, मला खूप छान वाटलं. आणि दादा मला खूप थँक्स गिव्हिंग द्यायची इच्छा आहे तुम्हाला. मी रोज कॉल लावते, तुम्ही रिसीव्ह नाही करू शकत आहे. आता बोला. खूप बोलल्या, खूप छान वाटलं. म्हणजे मला खूप बरं वाटलं. आणखी काही अनुभव आहे जे मी नाही सांगू शकलो आता, पण आहे भरपूर काही सांगितलं है ना. तर असं कोणाचं काही असलं अनुभव तर प्लीज शेअर करा. तुम्ही सगळ्यांनी त्यांना ऐका, चांगलं वाटते. चला, म्हणजे 7 वाजले. आणखी कोणाला काही बोलायचं आहे? प्रतिभा मॅडम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. खूप छान, ऐकून पण छान वाटते तुमचे अनुभव सगळ्यांचे. आणि आम्हालाही छान वाटतंय मेडिटेशन करताना खूपच. हं. आज फक्त अनुभव म्हणून नाहीये, तुम्ही ते सांगत होत्या ना, ज्ञेय अज्ञाता आणि त्याचं ते ज्ञानेश्वरीचं. तर लास्टला हा. फक्त असं ज्ञानेश्वर महाराज बसलेले, पण साईड व्ह्यू, आणि त्यांच्या समोर अच्छा. पुन्हा त्याच याच्यात असं माळ घातलेली कोणीतरी एक असं उभं असं दिसलं फक्त, बाकी काहीच नाही. आणि बाकी तर बरं, छान, छान. प्रत्येक चक्रावर एनर्जी फील होते. छान वाटतंय खूप. खूप सुंदर, खूप सुंदर आहे. ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू. तुम्ही लेफ्ट करू शकता आता. ब्लेस यू. थँक्यू. आणखी कोणी? प्रणाली ताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सगळ्यांना. रिट्रीट बद्दल सांगायचं तर म्हणजे मी थोडा कॉन्शियस होती, अंशी आहे तर, पण तिच्यातही मी चेंजेस ऑब्झर्व केले. कारण थोडस क्रिएट केलं होतं, म्हटलं यार मी रिट्रीटला जाता मेडिटेशन होईल का नाही. पण तिच्याबद्दलचा एक्सपिरियन्स असा होता की आपण 3-3 तास पूर्ण केलं व्यवस्थित, पण ती एवढी हायर एनर्जेटिक आहे, तिने मला कुठे पण कोणालाही
आणि कुठे डिस्टर्बन्सेस क्रिएट केले नाही. ती हा जी एक सोल आहे तिचं तिचं ती बरोबर म्हणजे फाइंड आउट करते. तिचं अंडरस्टँडिंग आहे. तिने पुन्हा मेडिटेशन होऊ दिलं. मॉर्निंगचं पण बरोबर. कुशीत येऊन झोपली होती. पण हा असं वाटलं की ती तुमचे वर्ड्स ऐकत आहे आणि ती पण डीप मध्ये चालली गेली आहे. ते कुशीत येऊन बरोबर. झोपली होती पण तो पण मेडिटेशन होऊ दिला. हा एक्झॅक्ट मी फक्त तेव्हा जागी झाली जेव्हा मी मम्मीला असं ते काहीतरी ती कोणत्या तरी याच्यात गेली होती तेव्हा बघितलं. मनीवालं जे होतं आपलं मेडिटेशन तेव्हा पण माझं म्हणजे पटकन कनेक्शन झालं होतं छान पटकन. फक्त थोड्या वेळासाठी उठली होती. फ्रॅक्शन ऑफ सेकंड बरोबर. मध्ये तिला तिची आठवण केली आणि मग पुन्हा वापसही आल्यावर कनेक्टिव्हिटी जी होती तुमच्या हा प्रेझेन्स मध्ये ती फास्ट झाली. बरोबर. हे असं मला ऑब्झर्व झालं. बरोबर. सो आणि थंडी विंडी जी आहे असं नॉर्मल लोकांना वाटते. थंडी विंडी असं काहीच नव्हतं. कोणती हायर एनर्जी होती माहिती नाही. त्या कसल्याही थंडीचा असं निगेटिव्हली आमच्यावर इफेक्ट झाला नाही. सर्दी नाही, काहीच नाही. सो दॅट्स एक अमेझिंग एनर्जी होती ती. हा. साइड इफेक्ट काहीच नव्हतं. सगळं बेनिफिट्स होते. थँक यू सो मच. नाही, माझ्या लहान भावाने नोटीस केलं ना, तो तेव्हाच बोलला की ही पोरगी म्हणजे नॉर्मल नाही आहे, हायर सोल आहे, फक्त तुझ्यासाठी आली आहे. हां, मीन्स आणि माझ्यासाठी पण हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता सर, की हाऊ कॅन शी विल बी म्हणजे ती कशी बरोबर. काय म्हणजे सगळे मेडिटेशन करत आहे, काय आहे, कुठे कुठे शांत हा राहायचं व्हॉटएव्हर. ते पण माझ्यासाठी एक छान अमेझिंग एक्सपिरियन्स होता, की हळू ती बरोबर ते आत्म हा आत्मसात ते करेल. माझा भाऊ बोलला काहीतरी ते समजा खेळत असेल आणि त्यानं काहीतरी सांगितलं की बाबा असं नाही करायचं, असं कर. आणि तिने सडनली त्याचं रिॲक्ट केलं एकदम पॉझिटिव्हली. तो नंतर मला म्हणाला, म्हणे ही मुलगी माझ्या शब्दाला तुझ्या शब्दाला एवढा इन्स्टंट रिॲक्ट करत आहे पॉझिटिव्हली. तू बघ म्हणे फक्त 10 वर्षाची, खूप झालं म्हणे मॅक्सिमम 10 वर्षाची, तुला कॉपी करून म्हणे टोटली. येस, येस. आणि सगळं काही तुझे तुझे पेंडुलम दिलं ना म्हणे, तुला सांगतो एक जरी 10 वर्षाचे नाही होणार हे ऑरा चेक करणं सुरू करून देईल. ती ही तर इतकी ऑलरेडी डेव्हलप होणार आहे इनबिल्ड म्हणे, ही मध्ये आहे. ऑलरेडी हायर पण थोडं सोल आलेला आहे म्हणे. अग्रेशन हा हा तो अग्रेशन फार कमी झालाय सर. आता रिटर्न पण आलोय ना आपण बरोबर. रिट्रीट वरून. तर लिटरली अग्रेशन कमी आहे तिच्यातलं. हे छान आहे. हे फार बरोबर. मोठं अचिव्हमेंट आहे. सो थँक्यू. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. खूप खूप ब्लेसिंग तुम्हाला. आणखी कोणी? गुड मॉर्निंग दादा. हा निंबाळकर सर. गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभ सकाळ. ख्रिसमस निमित्त नाताळच्या सगळ्यांना शुभेच्छा. रिट्रीटचे अनुभव तर खूपच छान आहेत. आता जसं प्रणाली त्यांनी सांगितलं किंवा त्या दिवशी तुम्ही सांगितलं की काही अनुभव आता आम्ही बसलेलो असल्यामुळे आमच्या लक्षात नाही आले, पण तुम्ही जे ऑब्झर्व करून राहिले होते. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळचं जे आपलं रिट्रीट होतं ते तर म्हणजे काय झालं आम्हाला माहीतच नाही. तुम्ही नंतर सांगितल्यानंतर जे झालं की सुरुवातीला पहिल्या ज्या 2 रोज होता आपल्या त्या अक्षरशः व्हायब्रेट होऊन राहिल्या होत्या. तर तेव्हा आम्हाला हे जाणवलंच नाही की आमचं व्हायब्रेशन चालू आहे म्हणून. तुम्ही ते सांगितल्यानंतर ते आणि जे असं की मला वाटतं त्या व्हायब्रेशनमुळे मग आम्ही समोर बसलो असलो, तुम्ही तुमची शाल टाकली माझ्या अंगावर, तर ते काहीच नाही की कदाचित जसं बा थंडीमुळे व्हायब्रेट होत आहे का. पण चेहरा एवढा गरम झालेला होता की अच्छा. पूर्ण असं चेहऱ्यातून असं वाफा निघाल्यासारखं होऊन राहिलं होतं. आणि हम्म. एवढं आपली सकाळची एवढी थंडी होती पण ते आपल्याला अशी आपल्याला जाणवत नव्हती. पण त्या व्हायब्रेशन्स त्या वेव्हच्या व्हायब्रेशन्स असतील त्याच्यामुळे ते होत असेल कदाचित. आणि नंतर तर बाकीचे अनुभव तर होतेच. तुम्ही आता सगळे आम्ही बसलो होतो पण जे सांगितलेत की आपल्याजवळ तिथे मग सकाळी ते पक्षी येऊन बसलेत, बाकीच्या वेगवेगळ्या ज्या पॉझिटिव्ह साईन्स येऊन राहिल्या होत्या, खरोखरच त्या अमेझिंग होत्या. आणि आता एवढंच झालं फक्त की आम्हाला प्रत्यक्ष ते अनुभवता नाही आलं, पण ते आपण रेकॉर्ड केलं असतं तर एक खूप छान हा सगळ्यांसाठी हे झालं असतं. बरोबर. आणि त्यानंतर रात्री मॅनिफेस्टेशन मध्ये ते तर खूपच छान होते. त्याच्यात तर सगळे डीप मध्ये गेलेले होते. आणि सकाळच्या ह्याच्यात पुन्हा एकदा जे झालं होतं आपण नंतर शेवटी जेव्हा आलो तर त्यावेळेस त्या सगळ्या ज्या पूर्ण ती जे ऑरा होती सगळीकडे पसरली होती आणि आपण नेचरला इन्व्हाइट करून राहिलो होतो. तर त्याच्यात सगळ्या त्या नेचर मधून
आम्ही तिकडे त्या आवळ्याच्या बागेत गेलेलो होतो, तर तिथून असं वाटून राहिलं होतं की त्या आवळ्याच्या झाडांमधून सगळे ते एंजल्स बाहेर येऊन राहिलेले आहेत आणि आपल्याकडे येत आहेत. आणि त्या पूर्ण जेव्हा अॅनिमल एंजल्स आपण इव्होक करत होतो, तर त्यावेळेस सगळे तिथून सगळ्या झाडांच्या जंगलातून सगळे नाग आलेले आहेत आणि सगळे आपले फणा काढून बसलेले आहेत. आणि ते छोटे छोटे बकरीचे पिल्ल सारखे दिसणारे जे प्राणी असतात, ते सगळी पूर्ण अशी गर्दी झाली आहे आणि खालची सगळी झाडं पूर्ण लुप्त झालेली आहेत. असं 2-3 सेकंद ते राहिले आणि मग नंतर जसं जसं आपण पुढे गेलो तसं तसं ते निघून गेले. एक छान त्यावेळेचे तिथे म्हणजे, आणि तो ऑराही खूप छान होता, प्रसन्न वाटत होतं, एवढ्या सुंदर याच्यात ते होतं. सगळ्यांना खूप छान अनुभव आलेले होते. सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. Bless you, sir. Lots of blessings. राजेंद्र सर, चला, ठीक आहे. हा, हा good सर. morning. तर आपल्याला ह्या सगळ्या मेमोरीज ऍक्टिव्ह करण्यासाठी पहिले व्हिडिओ कॅमेरा घ्यायला लागते. बरोबर आहे. म्हणजे मोबाईल वाला नाही, म्हणजे तो व्यवस्थित जो येते ना, हो हो तो तो म्हणजे Yes, sir. स्टँडवर ठेवून दिला की हा हा आपलं कॅप्चरही होत राहते मेडिटेशन, आणि तिथे काय बरोबर आहे. ऍक्टिव्हिटी होईल ते पण कॅप्चर करते, आणि त्याची हा मेमरी चांगली राहते ना मोठी, आहे एक की नाही? एक हँडीकॅम घेतला तरी होऊन जाते. हा बरोबर. एक हँडीकॅम फार घ्यावा लागते मोठा नसला आपल्याला, तरी. म्हणजे आता हो. मोठा नाही, नॉर्मल राहिलं तरी. ते आता तुम्ही हा सांगितलं तर ते थोडस लक्षात आलं माझ्या की हँडीकॅप आपल्याला घेणं आवश्यक हा. झालं आता. कारण आहे की कसं नाही? की ठीक आहे, आपल्याला, ठीक. आपण हा, सगळे बसलेलो होतो, तर आपल्याला ह्या सिच्युएशन्स माहीतच नाही काय काय घडले तिथे. माहित नाही, हा. बिलकुल बिलकुल काहीच माहित नाही. नाही नाही, घ्यावंच बरोबर. लागेल, ते आवश्यक आहे. करू, चालेल चालेल, कंटिन्यू ठीक करू ठीक. आणि एक घेऊन यस टाकू. यस यस, घेऊन टाकू, बिलकुल बिलकुल. होईल. ठीक ठीक. हा. चला, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, खूप खूप ब्लेसिंग. हा, मला एक विषय बोलायचा आहे की आता जवळपास काही समजा सुट्ट्या पण लागलेल्या असतील, आणि जो आपण जे रात्री मनी मॅनिफेस्टेशनचा जो सेशन घेतलं, माझी इच्छा आहे ते आता आपण कंटिन्यू करायचं. म्हणजे जे ठीक आहे, जे फायनान्शियली थोडे बॅलन्स आहे त्यांच्यासाठी हा मुद्दा नाही आहे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये स्टक आहेत लाईफ मध्ये, ज्यांना खरंच ह्या मोमेंट मधून बाहेर पडायचं आहे, फायनान्शियली स्वतःचा माइंडसेट चेंज करायचा आहे, त्याकरिता तो जो बनवलेला सेशन आहे ना, ती खूप सुंदर आहे. तर त्याला ऍज अ ट्राय करून बघू असं माझी इच्छा आहे. तर आज संध्याकाळपासून आपण हे सुरू करायचं का? करता येईल ना सर, येस सर. करून बघू. बरोबर आहे ना? चालेल, तर काही हरकत नाही. मे बी मी बघतो त्याला 2 पार्ट मध्ये डिवाइड करण्याचा प्रयत्न करतो, 1 तास 1.5 तास अशा हिशोबाने. हा, तसं करा सर, म्हणजे ते बेस्ट राहील. हा, कारण की एवढे 2.5 तास बसण्यापेक्षा हम्म. 2 पार्ट मध्ये डिवाइड करू आणि डेली त्याला तसं करत जाऊ. 9:30 ला एक्झॅक्टली मी सुरू करून देईल, 11 पर्यंत संपलं पाहिजे. नाही, कारण की जास्त रात्र तिकडे जागणे मग बरोबर नाही, सकाळी आपल्याला उठणं होत नाही. उठावं लागतंय, बरोबर आहे. बरोबर. तर अशा प्रकारे आपण ते 2 पार्ट मध्ये आपण करणे सुरू करू आणि बघू डेली 1 पार्ट आपण घेत जाऊ. आणि हे महिनाभर, हे जानेवारी महिना, हा पूर्ण प्रोसेस आपण फॉलो करू आणि बघू स्वतःच्या माइंडसेट मध्ये मनी रिलेटेड काय चेंजेस आले आणि आपले काय फ्रिक्वेन्सी चेंज झाल्या. इमोशनली हे जे टॅपिंग जे आहे ते Yes. म्हणतात की सबकॉन्शियस मध्ये उतरून आपल्याला चेंज करते. तर एक वेळा बघणे आवश्यक आहे की आपल्या माइंड मध्ये आपलं काय चेंजेस येतात, आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण संकल्प घेतला की तुम्हाला XYZ च्या जागेवर काय पाहिजे ते बोला. त्यामुळे कसं प्रत्येकाची आपली आपली अफर्मेशन राहतील त्या वेळेवर. हो, तर किती प्रोग्रेस होते आणि किती सपोर्ट मिळतो ते सगळं बघून घेऊ एक वेळा आपण. ठीक सर, चालेल? ठीक आज ठीक सर. रात्रीपासून सुरू करू, 9:30 ते हो, हो. 11 पर्यंत. 2 पार्ट मध्ये डिवाइड केल्यानंतर बरोबर मेडिटेशन आपलं कम्प्लीट होऊन जाईल. चालेल चालेल. मी असं करतो, जे सुरुवातीचं जे होतं ना, महालक्ष्मी हा, आणि शेवटचं आर्क एंजल मेडिटेशन, या दोघांना एक करून टाकतो. आणि बरं. जे कम्प्लीट टॅपिंग होतं, हम्म. बेसिक टॅपिंग पासून तर चक्र टॅपिंग पर्यंत, त्याला एक अलग करून घेतो. टप्प्याटप्प्यापर्यंत ना, म्हणजे 2 असे, टॅपिंगचा अलग पार्ट होऊन जाईल आणि मेडिटेशनचा अलग पार्ट होऊन जाईल. 2 मेडिटेशनचा पार्ट वेगळा आपल्या बनते, जवळ, बरोबर. है ना, आणि त्या दोन्ही पार्ट मुळे 2 तुकड्यात आपलं मेडिटेशन होईल. एक दिवस राईट आपलं राईट. टॅपिंग चालेल, एक दिवस आपलं मेडिटेशन चालेल, मेडिटेशन चालेल. है ना. आणि त्या दोन्हीही फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो. ठीक ठीक. सगळ्यांनी त्याला आपल्या आपल्या वेळेनुसार करणे सुरू करा.
आणि बघा काय चेंज येतो आपल्या जीवनामध्ये. ना मे बी होऊ शकते प्रत्येकाच रात्री तुम्ही करेक्ट नाही करू शकणार. बरोबर. ऑडिओ फाईलच्या द्वारे पण आपण करू शकतो. ठीक चालेल. ठीक. ओके सर, ठीक चला आहे. तर मग आपण थँक्यू सेशन आता सर. क्लोज करू. येस. काही लोक आहेत ज्यांना आपले अनुभव शेअर करायचे असतील, आपण त्याला उद्या कव्हर करू. ओके. येस. ओके सर. येस सर. लॉट्स ऑफ Lots of love and ग्रॅटिट्यूड. blessings. सर गुड मॉर्निंग बोला. नाही झालं आता झालं तुम्ही आता उद्या ओके. बोलू त्याला काय ब्लेस यू ऑल. सर्वांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा. असंच हसत राहा तुम्हाला सकाळी पण, सकाळी तुम्हाला बरं पण वाटतं मोरे सर. थोडं. घरच्याला बरं वाटतं नाही का थोडं, आहे की नाही हसलं तर. बरोबर. चला. आम्हाला असं वाटलं बा आमच्या ग्रुपचा सांता आज आम्हाला गिफ्ट वगैरे देईल की काय. घेऊन जा ना इकडं काय मोरे पाहिजे सर. तुम्हाला सांगा. अरे नाही सर, सांता क्लॉसची ते हरणाची गाडी असते ना, तो उडून उडून प्रत्येक ठिकाणी जातो. येऊन भेटून जाईल संध्याकाळी. संध्याकाळी भेटायचं का? बरं. या. सांता क्लॉजचा फोन होता काल मला सर, योगेश सर केव्हा येता म्हणे इकडे. म्हटलं सरांचं रिकमेंडेशन होतं. तुम्ही सरांचं स्पेस पहा म्हटलं, recommendation. आम्ही येतो. हा बरोबर. आम्ही कधी तयार आहोत, तुम्ही फक्त जागा बघा. सर म्हणजे मी रेडी आहे म्हणे, काय करायचं आता. होईल सर होईल. मी जे मुलं आहेत ना ज्यांनी आपलं रिट्रीट अरेंज केलं त्यांच्याशी एकदा बोलतो बरोबर. आणि त्यांना विचारतो की तुम्हाला काही माहित. कसं आहे ना सर, मार्कंडा पण खूप छान आहे. हो मार्कंड चांगलंच आहे. मार्कंड्यावर येस सर. जर मार्कंडा वन नाईट स्टे करायला मिळालं ना, त्या एरियात कुठेतरी आपल्याला इतकं जबरदस्त आपण त्या नदीच्या काठी आणि त्या शिवमंदिरात मेडिटेशन घेऊ शकतो की खूप सुंदर. तिथे स्टेची अरेंजमेंट जवळपास नाही आहे दादा. हा आणि इथे आहे. इथं नाही आहे. आणि मी गेली आहे थोडंसं सर. एरिया डेंजर एरिया आहे, रात्री राहू नाही देत तिथे सर. हा, तिथे राहू शकत नाही आपण. हम्म. तर बघतो मी त्या मुलांना एकदा विचारून बघतो की त्या एरियामध्ये चंद्रपूर त्या भागामध्ये सेम अशाच रिसॉर्ट सारखी काही व्यवस्था आहे का? बरोबर. इथे एक कोणतरी एक हे एक सर 1,000 रुपये पेड करून नाही का दिवसभर एन्जॉय करायचं आहे. एक काहीतरी नाव मला आठवण त्याचं, तुला माहिती का रे प्रणाली? इथं नाही का काहीतरी गाव आहे पा छोटं राजुऱ्यापाशी मी आहे. माहिती काढून देते सर तुम्हाला. 1,000 रुपये घ्यायचे सर, दिवसभर एन्जॉय करायची, पूर्ण दिवसभर एन्जॉय करायची. पण तिथं प्ले म्हणजे मेडिटेशन सेंटर आहे की नाही हे माहित नाही. अमित सरांनी मला लॉन्च केलं तर माझ्याकडे जबाबदारी आली आहे. आय विल डू इट. डोंट वरी. होईल आहे म्हणजे मी त्या मुलांशी बोलून घे, जर त्यांनाही काही व्यवस्था असली तर ते सुद्धा सांगतील आपल्याला. चालेल, होईल म्हणजे पक्क्यात आता लवकरच चंद्रपूरचे रिट्रीट होणार. ते स्थान छान आहे ते मार्कंडा, परंतु हो. ते आम्ही तिथे गेलो होतो, त्यांनी सांगितलं होतं की संध्याकाळी 5च्या आत तुम्ही केव्हा हे सोडायचं बस. आम्हाला सगळ्यांनी तिथं बघू नाही केलं शकतो ना होतं. आपण, जसं हो आपण इकडे केलं, आपण स्टे कुठेतरी दुसऱ्या जागेवर करू आणि त्याच आपल्या गाडीने आपण लवकरात दिवसाचं लवकर- आपण करू शकतो. एक संध्याकाळी 4 पर्यंत काही प्रॉब्लेम नाही. हा, तिथून मग आपण आपल्या स्पॉटवर पुन्हा वापस येऊ शकतो. हो बघू, फक्त बरोबर आहे. काहीतरी जमलं पाहिजे, त्या हिशोबाने करू. चालेल. Bless you all. सर. ओके. तयार राहा संध्याकाळी सगळ्यांनी. थँक्यू सर. ठीक आहे. ह्या रविवारी आपण करू का एकदम दुपारी टोटल 2.5 तासाचं सेशन? चालेल. एक होल सेशन आपण करून बघू एक. ठीक आहे. बाकी ठीक आहे सर, चालेल. कट करून मी नाईटला घेत जाईल. चालेल. शनिवार रविवारी मी अवेलेबल नाही आहे, थोडं बाहेर चाललोय. अच्छा, ठीक आहे. चालेल. चालेल, तुम्ही घेऊन घ्या. चालेल. ओके. Bless you. Lots of blessings all of you. Bless. Lots of gratitude. Thank you.